नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा, आज आहे ना ब्लाउज कटिंग करायचं आहे आणि एकाच कस्टमरचे बघा एवढे सारे ब्लाउज कटिंग केलेले बघू शकता। यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे मी, ते पण तुम्ही बघू शकता। कोणतं योगपट्टी 4 टक्स आहे असं मला सांगून गेली होती ती बाई की दोघी याची बनव, योगपट्टी पण 4 टक्स पण। म्हटलं चला तर बघा किती 1 2 4 5 6 ब्लाउज आहे, म्हणजे हे 5 कटिंग झालेले आहे बघू शकता। आणि हे 6वं आता कटिंग करते एकाच कस्टमरचे। आणि मापाचं ब्लाउज हे आहे सर्वांचं, पण मी पहिले पण 3-4 शिवले, त्याच्यामुळे माप थोडं मला आठवण आहे। मी नुसतं नावाला हे ब्लाउज ठेवलेलं आहे जवळ, तर म्हटलं चला तुमच्याशी थोडं शेअर करते। प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक कस्टमर प्रत्येक याच्याजवळ नाही पोचत ना, त्याच्यामुळे मी करत राहते व्हिडिओ, म्हणजे कोणाला ना कोणाला समजेन असं। आणि बघा दाची घडी घेतली इकडे, आणि हे ना बिना म्हणजे ब्लाऊज पीस आहे, साडी वगैरे नाही, याचं आणि याचं ब्लाऊज पीसच आहे 2। आणि हे सर्व जे आहे ना ते साडीचे ब्लाऊज आहे, ते बघू शकता तुम्ही। असे काही मला 6 ब्लाऊज मी कटिंग केले। तर बघा मी इकडे दाची घडी घ्यायची ना, तर थोडं माप काढून घेते आणि मग कट करते। 4 फोल्ड करायचं आहे ना, हे बघा स्लीवसाठी साईडला ठेवू आपण कपडा हा। आणि आता 4 फोल्ड करून घेऊ। 4 टक्स ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही। शोल्डर घेतले मी 6, मुंडा घेतला आहे 6.5 घेतला आहे मुंडा। तुम्हाला चॉक दिसत नसेल, थांबा, हे तर अजून दिसणार नाही वाटतं। पुढचा गळा घेते 6.5, 6.5 घेतला आहे पुढचा गळा। ते तुम्ही मी बोलते ना त्याच्यावरनं समजून घ्या, चॉक सेम आहे, दिसत नाही थोडंसं। आणि बघा हा पुढचं बॅक पार्टने, आणि बघा दाची घडी आहे, 40 साईजचं ब्लाऊज आहे। छातीचा भाग 40 आला आहे, आणि इकडे बघा 9.5 घेतला आहे मी, आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे बघू शकता तुम्ही। खूप छान असं मस्त ब्लाऊज कटिंग, सिंपल पद्धतीने ब्लाऊज कटिंग आहे बघू शकता तुम्ही। आणि जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा इकडे शोल्डर कट करून घेते, आणि हा पुढचा गळा कट करून घेऊ। हे बघा छान असं मस्त पुढचा गळा कट झालेला आहे, आणि हे ना थोडंसं अर्धा इंच अंतरावरती कट करायचं आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजमध्ये ना फुगा नाही होत पुढे। आणि बघा आता मधोमध कट करून घ्यायचं आहे। मी आता तुम्हाला ना टक्स घेण्याचं सांगते बघू शकता। 3.5 वरती हा पहिला टक्सचा अंतर आहे, तर पहिल्या टक्सची लंबाई आहे 4, कुठे कुठे 4.5 बी घेतली मी, असं काही नाही, चालतं थोडं इकडे तिकडे होतं त्याचं काही नाही, अर्धा इंच। बघा 2, दुसरा टक्सचा अंतर, हे तिसरा टक्स आहे, याचं बी 2 घेतलं आहे, आणि हा चौथा टक्स आहे बघू शकता, हा पण 2 अंतरावरती। खूप छान असं मस्त ड्रॉ झालेला आहे। तुम्हाला चॉक दिसत नसेल तर तुम्ही ना मी बोलते त्याच्यावरनं थोडं समजू शकता। फ्रंट पार्ट छान झालेला आहे, कटिंग मस्त ड्रॉ। आणि बघा मागचा गळा आहे हा बॅक पार्ट, 4 इंचची पार्ट घेतली, गोल गळा आहे। आणि बघा इकडनं 5 इंच अंतरावरती हा मागचा टक्स आहे ना, तो घ्यायचा आहे आपल्याला। 4.5 नाही तर 4 अंतरावरती घेऊ शकतो आपण। बॅक पार्ट आहे हा, गोल गळा आहे, दोरी लावायची आहे। बघा कट झाला आपला। आणि बघा स्लीवसाठी हा कपडा एक साईडला मी ठेवला होता ना, तर दाची स्लीव घेते इकडे। आणि बघा आणि इकडे ना खूप जॉईंट द्यावं लागणार आहे मला, कारण कपडा कमी आहे। 3.5 वरती इथं टिक करते मी, 3.5 वरती बघा। आणि मच्छी कट घेतला आहे, आणि दंड घेर आहे ना 5.5 आहे बघू शकता तुम्ही। आणि ही जी फिटिंग आहे ना आपली स्लीवची खाकीची 7.5 आहे। हे बघा छान असं मस्त ब्लाऊज कटिंग, स्लीव पण कटिंग छान होते। ते तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बघा पूर्ण ब्लाऊज कटिंग मी तुम्हाला सिंपल एकदम सोप्या पद्धतीने, मला पण खूप घाई राहते कारण एवढे ब्लाऊज मी कटिंग केलं ना, आता शिवायचं बी मला टेन्शन आहे। तर बघा नक्की आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा तुमच्यासमोर मी दाखवते किती सारे ब्लाऊज कट केलेले। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, चला तर बाय।